माझ्या गोष्टीचं नाव आहे लहान शेतकऱ्याच्या जीवनातील एक दिवस. पूर्व दिशेला फटफटीत झालं. बंद केलेल्या दाराच्या फटीतनं उजेड थोडा आत आला आणि मंजाबाईला जाग आली. मनाशीच ती म्हणाली, अगं बाया उजळलं जणू. आणि शेजारी उताळणं झोपलेल्या नवऱ्याला हलवून जागं करत म्हणाली, अहो उठा, उजळलं. शेजारी बळीरामसारखं उताळणं झोपलेला नामा अंगाला इस्तू लागावा तसा चटदिशी उठून बसला. घाई गडबडीनं कांबरून आवरत म्हणाला, अगं लय अगोदर मला जागा करायला पाहिजे होतंस तू. आता तू मला जागा करस. इथनं जाऊन मी केव्हा मोठला सुरुवात करणार आणि मोठ सुरू करणार. आज जर पाणी दिलं नाही उसाला तर ऊस वाळून खराटा होईल. मी एक मेल्यावानी झोपलो पर तू मला जागा करायला नाहीच कोंबडं वराडल्यावर. अहो मी जागी झाली होती पण कोंबडंच वराडलं नाही. आणि मंजाबाईला आपल्या कोंबड्याचा फार राग आला. एरवी सकाळ पहाटेपासून सकाळपर्यंत अगदी कान किटावं इतकं ओरडणारं कोंबडं आज त्याला काय झालंय त्याला कळना. तिला रागारागानं परतदारी गेली. कोंबड्याच्या खुरड्याचा दगड पाडला आणि म्हणली, मुडदा बशिवला तुझा कोंबड्याचा, ये बाहेर तुला दाखवते. त्याबरोबर कोका करते कोंबडीच बाहेर आली. हिचा राग जास्तीच वाढला. खाली बसून हात घालून भराभरा कोंबड्या सगळ्या बाहेर ओढल्या. एरवी त्या कोंबड्याने केवढा गलगा केला असता, पण आज काय नाही, कुरकुर करत गप बसल्या. हिचा खरा राग होता तुरवाल्या कोंबड्यावर. हात घालून दरदिशी कोंबडा बाहेर ओढला. त्याच्या पाठीत एक धपका मारला आणि म्हणली, तुझा मुडदा बशिवला, तुला धुतला राड पाण्यानं. सकाळ उजडून दिवस वर आला आणि तुझी दात थिळ का बसली म्हणली, वरड. त्याबरोबर कोंबड्यानं चोच वाचली आणि गळ्यातल्या गळ्यात आपला थोडासा आवाज केला. मग मंजाबाईनं रागानं एखादा लुगड्याचा बोळा फेकावा तसं त्याला अंगणात फेकला. फेकल्या जागी कोंबडं उलटं पालटं झालं आणि गप एका जागी उभं राहिलं. एरवी मिलिटरीतल्या एखाद्या अधिकाऱ्यासारखा रुबाबात फिरणारा जो कोंबडा आज शाळा मास्तर सारखा जागचा. मंजाबाई घरात आली. तिला सारखं वाटत होतं की पहाटे ज्याला कोंबडं वरडलं नाही त्यामुळंच आपण उठलो नाही वेळेवर. नामा घरभर फिरत होता. चाबूक कुठं आहे, माझा पटका कुठं आहे, माझं दोतर कुठं आहे करून हिंडत होता. त्याला वाटत होतं बायकोनं जर वेळेवर उठलं असतं तर माझी सगळी कामाला सुरुवात आज झाली असती. रानामळात लोक निघून गेलेली होती. मोठ्याला सुरुवात झालेली होती. कानावर आवाज सगळी येत होती. आणि ह्याच्या रानात तर ऊसासारखं पाण्याला अतिशय हलका असं पीक होतं. आज जर पाणी दिलं नसतं तर ऊस वाळून जाणार होतं. गाई गडबडीनं सगळं गोळा केलं आणि गोठ्यात आता बैल सोडावेत म्हणून गेला तर दुसरा धपका बसला. गोठ्यात बैलच नव्हती. एकदम तोंडातनं शब्द बाहेर पडले, अगं म्हणला गोठ्यात बैल नाहीत की ग. बायको अंगण लोटायला बाहेर गेली होती. ती म्हणली, काय म्हणाला असा, अगं का बहिरीबिरी झालीस का काय म्हणला, गोठ्यामध्ये बैल नाहीत. मग ही तरा आली आणि म्हणली, बैल नाहीत म्हणजे चोरांनी का कोणी सोडून नेलं का काय हो म्हणून. जाऊन गोठ्यात बघितलं, अजून अंधार होता गोठ्यामध्ये. दोन्ही तिनं खुंटे पाहिलं तर त्याला तोडलेली दावी थोडीशी दिसली. मग तिच्या लक्षात आला प्रकार काय झाला तो. आणि मग नवऱ्यापुढं हात नाचवून म्हणली, अहो कुठं म्हणली चोरांनी तो सोडून न्यावी, तशी तुमची बक्षिशीची बैल लागून गेलीत म्हणली. पहाटेच्या वैरण टाकली होती का तुम्ही. रात्रभर म्हणली भुकने कावले असतील बैल आणि पहाटेच्याला गेले असतील दावी सोडून. वैरण नाही टाकायची त्यांना रात्री. हे म्हणला, तू शानपणा मला शिकवू नकोस म्हणला. वैरण आहे का टाकायला म्हणला घरामध्ये. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणला, हाय ती काडी पुरवून खावी ते नाही. ही बैले जागीरदाराच्या पोटी जन्म आल्यासाठी करतात. मग मंजाबाईच्या लक्षात आलं की नवऱ्यानं वैरण टाकली नाही. ते काय हाय गाय म्हणून नव्हे, खरोखरच वैरणीचा फार तुटवडा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वैरण फार कमी असते आणि म्हणून त्याने टाकली नाही. मग आपली समजुतीच्या स्वरात म्हणली, जावा म्हणले, असतील इथं कुठेतरी दावी तोडून गेली असतील, दुसऱ्याच्या रानामध्ये चरत असतील आणि हुडकून आणून आपलं कामाला सुरुवात करा जावं. पण ह्याला कळणं झालं कोणीकडे जावं. राग आला होता मनामध्ये, पण कोणीकडे जावं काय करावं म्हणजे बैल सापडती नाही कळणं. आता रात्री केव्हा सुटून गेले, कुणाच्या रानात गेले, किती लांब गेले, काही कळायला मार्ग नव्हता.
यांना केव्हा धरून आणायचं आणि मोठेला आज झुपी केव्हा व्हायची काय कळनाचं झालं. तरी पण बाहेर पडला. पाय नेतील तिकडं जात राहिला. घराबाहेर पडल्यानंतर रामूसवाडा आत होता. तिथं बळी नावाचा एक रामूशी सकाळी उठल्या उठल्या आपली चेटीपटरी इजार घातलेली, अंगामध्ये नुसतंच गंजी फरास, हातावरती मिश्री तंबाखूची घेतलेली, दात घासत असा निवांत उभा राहिलेला होता. आता हा समोर दिसल्याबरोबर त्याने गप्प बसायचं का नाही. विचारलं राम राम, पाहुणे काय कोणीकडे रानाकडे निघाला. आता राम राम म्हणल्यानंतर त्याला उत्तर न देताना ह्याने विचारलं, का बळ्या आमची कातडी इकडनं गेलेली बघितलीस का म्हणून. आता हाडं मांस टाकून नुसता कातड्याचा उल्लेख झाला, त्या अर्थी बैलांच्या हातून काहीतरी चूक झाली असेल ह्याच्या लक्षात आलं. पण देण्यासारखं काय उत्तर नव्हतं म्हणून सहज म्हणाला, म्हणजे तुमची बैल म्हणता. हां हां बघितली का तू. नाही जी केव्हा मी बघितली. मग तुम्ही काय बघत असता रे. नवल्या का तुमच्या नजरा असतात कशावर. 2-3 वेळा खाताना हो म्हणून निसता म्हणला. तुम्हाला कशाबद्दल गावानं राखणकीबद्दल पैसा अडका द्यावा रे. आता सकाळच्या परी ह्याला रामराम घालून आपण नसती भानगड उडवून दिसली असं याला वाटतं. अहो म्हणला, पाटील मी इथं अंगणातच झोपलोय, माझं लक्ष आहे इकडनं बैल इकडनं गेली नाही तर सर मी जागाच आहे म्हणला. मग कोणीकडे गेली, आवाळातनं उडत गेली होय म्हणला. अरे का गावचं राखणदार तुम्ही, इथं झोपलाय आणि तुम्हाला एवढी मोठी लट बैल गेली विशीतनं ती कळलं नाही म्हणला. आणि तुम्हाला कशाबद्दल गावानं सांभाळावं. चांगलं 4 जणांनी मध्ये घेऊन तुम्हाला चुळू नये कशाबद्दल. काय करावं ह्यांना कळलं. बरं आत्तापर्यंत ती तोंड सगळी तंबाखू संपून गेलेली होती आणि न बोलण्यासाठी तोंड कशात गुंतवावं आणि हाताचं काय करावं या भानगडीत पडलेलं. एवढ्यामध्ये विशीतून आबालाल चिचा नावाचा एक मुसलमानाचा मनुष्य हातामध्ये ह्याची 2 बैल घेऊन येताना दिसली. त्याबरोबर आम्हाला मोठा हर्ष झाला. अगदी आनंदानं पुढं होऊन म्हणाला, बरं झालं चिचा गावली का बैल. म्हणला मी बैल आणायलाच बाहेर पडलो होतो. ती चिचा बैल धरून पुढं आला. त्यानं काय बोलला नाही काय नाही. त्यानं आपला वाहणीला हात घातला. आता ह्या पवित्र्याला तोंड द्यायला काय तयार, त्याचं वर हात आजोबाज आपोआप झालं आणि ही एकाएकी इतका का रागावला त्याच्या लक्षात आलं नाही. पण चिच्याने काय ते वाहणं हाणली नाही काय नाही, त्याच्या पुढे टाकली. म्हणला पाटील ही घ्या आणि हाणा आमच्या टकोऱ्यात 4 म्हणला. अरे का रे असं वाकड्यात कशापाई शिकतो. चूक झाली म्हणला. आम्ही म्हणला शेतकरी का व्हावं मुलाने असून. झालो ती झालं म्हणलं. मका का पेरावी, पेरली ती पेरली, हायब्रीड का पेरावी म्हणलं. ह्या 3 चुकीपायी 3 हाना आणि 4था अशा पायी हाना म्हणला की तुमची बैल आता मी सरकारी कोंडवाड्याला घालतोय आणि ती काय तुम्हाला परत आज मिळणार नाही. पण मर्दा म्हणला चुकी तरी काय झाली बैलांच्याकडनं सांग की म्हणला. का त्याने काय नुकसान केलं. जाऊन बघा वगैरे रानात म्हणला. किती नुकसान केलं म्हणला. आराच्या आरा एक खाऊन संपवून टाकलेला आहे. तुडवून सगळ्या रानात किती वाटोळं केलं ते जाऊन बघा जावं. आता इतकं झाल्यानंतर आपलं समजूत काढायची, बाबा चूक झाली म्हणायचं, त्याच्याकडनं बैल सोडवून घ्यायची ना आपल्या कामाला गाठ घालायची का नाही. काय नाही, एखादा रागावला मनुष्य म्हणजे त्याला मतलब अजिबात सुचत नाही. हा त्याला उलट म्हणाला, ये म्हणला नागपुड्या फुगवून तू बोलतोयस म्हणला. बैल तुझ्या रानात जाऊन खाल्लं त्यांनी म्हणून मी काय रात्री उठून बैलाच्या कानात जाऊन सांगितलं तो ह्याच्या रानात जाऊन खावा जा म्हणून. आज रात्री बैल म्हणला दावी सोडून गेली तर तुझ्या रानात खाल्लंय म्हणला. सकाळ धरून मी हुडकतोय बैलांचा पत्ता नाही म्हणून तू तरबत्तर होऊन मला शिव्या देतोस म्हणला. मग हा म्हणला उपाशी ठेवत जावं की बैलाच नाही म्हणला. रोज एकादशी घडल्यावर बैल कशाला तुमच्या रानात राहतील म्हणला. ती जायची झक मारत दुसऱ्याच्या रानामध्ये. हातवाला मात्र जास्त होता. आजूबाजूला ती सगळी रामोशी जमा झाली होती. त्यांच्याकडे बघून म्हणाले, बघा की ही कसं काय बोलते, वाकड्या शिरते. आता ती बाकीचे लोक काय बोलणार. बरं तो रामोशी गावचा राखणदार होता. यावर्षी त्याच्याकडे पाळी आली होती राखणीची. सरकारी अंमलदार होता तो. तो म्हणला जाऊ द्या हो म्हणला, असं कुठे एकमेकाशी भांडून चालतं काय म्हणला. त्यांचा बांध तुमच्या बांधायला लागलाय. त्यांची गुरं तुमच्या रानात यायची, तुमची गुरं त्यांच्या रानात जायची म्हणला. असं भांडून कुठे चालतं काय म्हणला. त्यांच्या मोठ्याचा खोळांबा झाला म्हणला. ऊस चाललाय त्यांचा, वाळून द्या ताब्यात त्यांची बैल म्हणून त्यांच्या कासऱ्याला हात घातला. घातल्याबरोबर ही चाचा म्हणला, आरती झालं खरं पण माझे मकचं काय म्हणला.
गरीब पाटील काय गरीब आहेत का म्हणला, तुमचं काय नुकसान झाले देतील भरून म्हणला. 4 मक बहारच दिलं मग झालं का नाही तुम्हाला बहार? का हो पाटील द्याल का? देऊ की म्हणला, न द्यायला काय झालं. आणि आपलं बैल ताब्यात दिलं, उडवत चालू लागला. खरी गोष्ट अशी झाली होती की चाच्याचं काय सुद्धा नुकसान झालं नव्हतं. बैल दुसरीकडेच चरली होती. त्याच्या बांधानं फक्त येताना ह्यानं बघितली होती आणि धरून आणलेली होती. 4 बहाऱ्याच्या ऐवजी जरी एक मिळाला असता याला तरी ह्याचा त्याच्यात फायदाच होता. आणि नामा निश्चिंतच होता. अहो देतो म्हणलं, सोडून दिलं, देतो कडून बैल धरून आपलं बांधान रानात आला. रानात पोचला आणि 3रा धपका बसला. सगळं विहिरीचं माचाड, ते चाक, जुपणी, मोठ सगळा सराजम कोणी उचलून नेलं होतं. तो त्याच्या म्हणला सगळा सराजम नेला कोणी उचलून. गावात तशी पद्धतच होती. आपल्या रानात सामान काही नसलं की शेजारच्या शेतकऱ्याचं आणायचं, आपल्या रानातली चालता चालत करायची कामाची, आणि सगळं संपलं म्हणजे निहून तिथल्या तिथं ठेवायचं. परवानगी वाचून हात लावू नये अशी पाटी रानात काय कोणी लिहित नव्हतं. आणि लिहिली असती तर वाचायला कोणाला आली असती. यांनी बैल एका झाडाला गुंतवली आणि विचार करत उभा राहिला की ही कोणी नेला असावं बरं. कारण ह्याच्या तिन्ही अंगाला 3 शेतकरी होते आणि त्यांच्या रानातलं काही ना काही ह्यानं उचलून जर खेपला आणलेलंच होतं. बहुतेक म्हणला ही ढेंगाळ्या सीतारामनं नेलं असावं. त्याचं नाव काय नव्हतं ढेंगाळा सीताराम. ती उंच उतान चालताना असा हलत हलत ढेंगाळत चालायचा म्हणून त्याचं नावच पडलं होतं ढेंगाळा सीताराम. पलीकडं तिकडं त्याचं रान होतं, त्यानं बहुतेक नेलं असेल म्हणलं. बैल बांधून घातलेलीच होती तिथं. बांधानं चालत गेला. आता वरून सगळं सूर्य लागायला लागला होता. 9, 9:15 वाजून गेले होते. ताप सगळा असह्य झालेला अगदी. समोर जाऊन बघतोय तर ह्यानं आपली मोठ सोडलेली नुकतीच आणि लिंबाच्या झाडाखाली सावलीला बसून भाकरी खात सीताराम बसलेला होता. त्यानं लांब नामा येताना बघितल्यावर आपल्या शेजारी म्हणल्यानंतर म्हणल्या या नामा म्हणला भाकरी खायला या. ही काय 1 बोलला नाही, 2 बोलला नाही, काय नाही. आधी जाऊन बघितलं, मोठ कोणाचे, नाडा कोणाचा आहे, सोंदूर कोणाचा आहे, चाक कोणाचा आहे, आपलंच आहे नव का सगळं. चालत त्याच्याकडं आला आणि 1 नाही 2 नाही वाहन काढून हातामध्ये घेतली. त्याबरोबर ह्याच्या तोंडातला घास होता ते घटशिर त्यानं गिळला. एकी जोडा घेऊन हातात ह्याला उभारायला काय झालं त्याला कळना. ह्याने पण जोडा काय हाणला नाही, त्याच्या पुढे टाकला. म्हणला सीताराम ही घे हांच्या टाक्यात माझ्या. अरे काय झालं रे म्हणलं, इतकं बिघडायला काय झालं? मर्दा म्हणला माझा ऊस चाललाय उन्हानं म्हणला जळून वाळून, आणि तू सगळं सामान इकडं काढून आणलेस माझं आणि निवांत बसलायस म्हणला. तुला किती गाड्या आबरू असेल म्हणलं. लगा नामा म्हणला हे भाकरी शपथ सांगतो आज तुझी मोठ आहे मला ठावच नव्हतं. मी म्हणलं काय कांदा वांग्याचं आपलं 4 वाफ आहे ती भिजवून घ्यावं आणि तुझा सराजम आपला निहून तुझ्या जागच्या जागी ठेवावा असं म्हणून माझं काम चाललेलं होतं. म्हणलं भाकरी खाऊ का तुझं पोस्त करू म्हणला रानात आधी, का माझ्यावर उपकार करतो काय रे म्हणलं. लगा मी सकाळ धरणं हिंडतोय म्हणला, अजून मी चूळ भरलेली नाहीत का दात घासलेले नाहीत म्हणला, आणि तू इथे जीव तुझ माझे देखत म्हणला, आणि मला विचारतोयस आत्ता भरू का मग भरू म्हणून. त्यानं घाई गडबडीनं आपले घास गिळले, पाणी पिलं, वाफ्यात जाऊन गाडी जोडली, त्या सगळं ह्याचं सामान भरलं आणि निघून पोचतं केलं. हा मोठीची जुपी करतो इकडे तिकडे. तवरच 9 वाजलेले होते, नेहमीची वेळ झालेली. मुलगी लहान होती याची 6-7 वर्षाची. ती आपली न्याहारीची पाटी भरून घेऊन आलेली बसलेली होती सावलीला. ती म्हणली बाबा आज तुला काय बहाणा आहे का नाही? म्हणली किती वेळ झाला, आज काय न्याहारी करायची आहे का नाही तुला? कशाही न्याहारी करतीस काय पुरी बेश्रम माणसासारखं. म्हणला काम अजून काय झालं नाही, न्याहारीच करू वय मग ठेव तिथं म्हणला अडकवून कशाला तरी त्या खोपीच्या लाकडाला अडकवून ठेवतीये आणि जा तू माघारी म्हणला, मला सवड होईल तेव्हा खाईन मी. म्हणून त्याने बैल बिलं झुपली आपली. पोरग एक आलं ती दारं धरायला लागतं, ती
ती त्या तिकडं उभं राहिलं आणि मग त्यानं हात केल्याबरोबर ह्याची मोठ सुरू झाली. गणे गणे दा म्हणून पहिली मोठ घालवली, फासफूस करून बैल आपली मागे सरली. धोकून पाणी पहिलं पाटात पडलं. ती गेलं ना गेलं 4 फूट तर वाळून गेलं पाणी. 10 दिवस पाणी मारलेलं नव्हतं, ती वाळून खड झालेला पाट सगळा. तो पाट भिजवायलाच 10 मोठा भरायला पाहिजे होता. 2-3 मोठा गेल्याने गेल्या तोपर्यंत तो कणा जे असतो तो आरीतनं सुटला आणि धबालकन खाली पाडला. पाणी बंद झाल्यावरती तिकडं पोरगं वरलं, का झालं हो पाटील? अरे कण्याला रोग आला रे, कणा पडला म्हणला. खंडोबारायाचं चांग भली म्हण. आता हो पाटील, आता काय नाही, आता गावात जाऊन लगा कुणी कणा देते का आपल्याला बघ जा की म्हणलं. आता कोणजी मला कणा देणार लगा, हितच रडू नको, आधी गावात जाऊन बघ जा म्हणलं. तुला नाही म्हणतील का, बांधून खांबाला ठेवतील का म्हणला. हितच कशाला नाही म्हणतो. नाही मला कोणी काय देत नाही, झालं तर माझ्या टाळवरती आलंच कोणी घातलेलं नाही मला. जा म्हणला पहिल्यांदा. त्या पोराला हाकलून दिलं आणि ह्यानं अंगातलं आपलं अंगरक काढलं, धबालकन उडी मारली, पाण्यात बुडला. ती जड शीळ आपला कणा काढून बाहेर आणला. आता हा कणा खांद्यावर घ्यायचा, गावात जायचं. सुतारी एक गावामध्ये होता, त्याच्याकडनं तो दुरुस्त करून आणायचा आणि पुन्हा त्या मोठ्याला सुरुवात करायची. तिथून पुढं ते पीक पाणी प्यायचं. चालत बांधावरनं गावामध्ये गेला, सुताराच्या घरी गेला आणि बाहेरनंच हाक मारली, येदुबा, येदुबा. ती बायकोचं जर त्याच्या बोलणं ऐकू आलं, का हो कोण आहे? मी आहे ग म्हणलं. कुठे गेलाय तुझा नवरा? गावाला गेल्या तो म्हणले. केव्हा येणार आहे माघारी? काय सांगून गेले नाहीत, पण 2 दिवस लागतीलच म्हणले. काय आला होता हो तुम्ही? काय नाही का, करमत नव्हतं म्हणून गोट्याने खेळायला आलो होतो. पुन्हा कणा आपला खांद्यावर घेऊन आपल्या रानामध्ये परत आला. 12 वाजून गेले होते तोपर्यंत. आता निदान ती पोरग परत येईस तोपर्यंत कोणाला तरी कणा उसना मागून आपण निदान जेवून तरी घ्यावं, भाकरी खाऊन घ्याव्यात म्हणून. मुलगी जिथं ती अडकून गेली होती भाकरी, ती खावी म्हणून खोपीकडे गेला आणि तिथं जाऊन बघतोय तर कावळ्याची झुंबड त्याच्यावर पडलेली होती. सगळे कांदे खाली सांडलेली. ती एवढ्या कालवण आणलेलं होतं भांड्यातनं, ती भांडं खाली सापडलेलं सगळं. फडकं फाटलेलं, त्यात थाळी अशी खाली लोंबती आणि कावळे आपली मजेत उडत होती. ह्यानं खाली वाकून ढेकळं उचलली आणि कावळ्यावर फेकली. आला म्हणला, आम्ही उपाशीन तुम्ही खावा म्हणला. बाकी कावळ्यानं काय आपले काव काव करून उडत होते. हा जसा मग चढलेल्या डोक्यानं भुकेल्या पोटानं पडला, तशी झोप लागली का. पोरग ह्या रानातनं त्या रानात, त्या मळ्यातनं ह्या शेतात असं सबंध फिरलं गावभर आणि परत आलं कंटाळं. आणि त्यानं हाक मारून जा केलं, मालक मालक म्हणून. काय रे झालं म्हणला. अगं मला लई हिंडलो. मग कुणी दिला नाही म्हणला कणा. सगळी म्हणते ते का तुला कणा देऊन आमची मोठ काय बंद ठेवायची का. मग तू बसू नको, अर्ध्या पहिलं जा म्हणला सुताराकडं, सुताराकडनं कणा दुरुस्त करून आण जा म्हणून. एवढा ढिकूळ घेतला आणि त्या पोराच्या पाठीत मारला. ते बदकन ढिकूळ लागल्यावरती पोरगं उठलं. पण आता ह्याला माहित होतं बरं का सुतार गावाला गेलाय म्हणून. माणूस चिडल्यावर काय कोणालाही बोलते आणि कोणालाही मारते. ती उठून आपलं पोरगं निघून गेलं. संध्याकाळ झाली, काही झालं नाही. मोठेला सुरुवात झाली नाही. तेव्हा आपलं बांधावरनं बैल घेऊन घराकडे परत आला. दारात आल्याबरोबर मंजाबाई लगा दारात आल्या आणि अगदी लाडाने विचारलं, का हो भिजला का समजा ऊस म्हणून. त्याबरोबर ह्यानं पायतानं काढली 2. म्हणला ही घे हाण माझ्या टाळक्यात 4 म्हणला. त्याबरोबर काम काय बिघडलं ही मंजाबाईला कळलं, पण पुरीला काय कळलं नाही. त्या आईन म्हणली, बाबा आपला कोंबडा मिळाला की म्हण. मिळाला होय ग, कोंबडं मिळालं होय होय मिळालं बघा. आणि मी म्हणला त्याला बघा सकाळी मारलं म्हणली, का ओरडत नाहीस म्हणून. ती आजारीच होतं व म्हणली. अशी सारखं मान ववाळत होतं आणि मिळालं बघा पट्टशेरी म्हणली. आणि बाकीच्या कोंबड्या सगळ्या मान ववाळायला लागल्या. त्या राहते ते कोंबड्या का जाते त्या सगळ्या रोगडा आलाय कोणाला ठोकत्याना म्हणे.
मग हे म्हणलं रोगडा त्यांना आलाय तसा आम्हाला आणि जनावरांनी एकदा येऊ दे आणि सगळं रोगानं घर बसलं म्हणजे सुटलो ह्या कटकटीतनं म्हणलं एकदा